शिवसेना उबाठाचे अधिकृत उमेदवार प्रवीण विष्णू माळी यांनी या प्रभागातनं माझ्या प्रभाग क्रमांक 5 मधील अ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। यामध्ये उबाठा या पक्षाने त्याला एबी फॉर्म जोडण्यात आलेला होता, म्हणून ते अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी होते। आणि गेल्या 8-10 दिवसापासून आम्ही प्रचार फेऱ्या वगैरे हे करत असताना त्यांना सर्व इथले राजकीय समीकरणे हे लक्षात आले आणि त्यांनी स्वतःहून आमच्याकडे येऊन आम्हाला हा विषय सांगितला की माझे या ठिकाणी राजकीय गणित बसत नसून उगाच लढायचे म्हणून लढायचे असं न करता आपण या ठिकाणी प्रबळ उमेदवार आहे आणि यासाठी मी तुम्हाला पाठिंबा देऊ इच्छितो म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं। आणि त्याप्रमाणे काल आम्ही दिवसभर चर्चा करून आज बिनशर्त त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तुमची लढाई थेट माजी महापौरांसोबत आहे, आता थेट पाठिंबा मिळाल्यामुळे काही थोडी रंगत येईल का या लढाईमध्ये? आता प्रभाग क्रमांक 5 मधील अ या जागेसाठी केवळ 3 उमेदवारी अर्ज दाखल होते। त्यात माजी महापौर विष्णू रामदास भंगाळे असतील, 2 नंबरला प्रवीण विष्णू माळी ज्यांनी आत्ताच पाठिंबा दिलेला आहे ते होते आणि 3ऱ्या क्रमांकावर मी होतो। परंतु आता यांनी मला पाठिंबा दिला असल्या कारणाने आता ही लढत थेट माजी महापौर विष्णू भंगाळे विरुद्ध मी म्हणजे पियुष पाटील अशी होणार आहे। याला मी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे असं समजून करेन। त्यावेळेस नाही, त्यावेळेस मी हा विचार कधी केलेला नव्हता। तुम्ही आता प्रचारात सक्रिय होणार आहेत का? मग प्रचारात सक्रिय होणार आहेत का? त्यांच्या प्रचारात सक्रिय पियुष भाऊंचा प्रचार करणार आहे का? हो हो करेल मी। तुमच्याकडे बाकीचे पण इतर पक्ष होते, हां, इतर पक्षांना पण तुम्ही पाठिंबा देऊ शकत होते, मात्र पियुष पाटलांनाच पाठिंबा देण्याचं नेमकं काय? पियुष पाटलांना पाठिंबा देण्याचं कारण एकच आहे की बुवा ते त्यांचं या भागामध्ये चांगलं प्रस्थ आहे। त्याच्यानंतर त्यांना या भागातील जे सामान्य नागरिक असो त्यांना ते कायम मदत करत असतात। आता तसं पाहायला गेलं राज्याच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर उबाठा आणि शिंदेची शिवसेना मोठी चुरस पाहायला मिळते सगळ्या ठिकाणी। मला उबाठाकडून उमेदवारी मिळालेली होती, तुम्ही उबाठाचे कार्यकर्ते आहात, असं असताना समोर शिंदेचा उमेदवार प्रतिस्पर्धी होता, तुम्ही पियुष पाटलांना पाठिंबा दिला आहे। पाठिंबा देण्याचं एक कारण आहे की मी या भागात माझं राजकीय गणित मतांचं राजकीय जे गणित होतं त्याचा मी पहिले सर्वे केला आहे। मग त्याच्यानंतर मला असं आढळून आलं की बुवा या ठिकाणी जास्त जे काय नाव चालू आहे बुवा ते म्हटलं म्हणजे पियुष भाऊ यांचं नाव या लोकांच्या तोंडातून निघतं आहे, म्हणजे या ठिकाणी आपण पियुष भाऊंना पाठिंबा दिला तर योग्य राहील असं मला वाटलं। हा निर्णय घेताना तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांना काही कळवलं की या विषयासंदर्भात? नाही, याविषयी काहीच कळवलेलं नाही आहे मी। आणि थेट ते कारवाई करू शकतात तुमच्यावर? तो आता पक्षाचा विषय, काय करायचं काय नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।